केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या निष्पन्न झालेल्या या 25 पैकी अनेक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून गेल्या वर्षी 2025 तसेच नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही बदल न झाल्याने त्यांच्या विरुद्ध आता कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत। केवळ गुन्हे दाखल करून प्रशंसा थांबणार नसून ज्या ठिकाणी वाळूचे उत्खनन झाले आहे त्या खड्ड्यांची भूमी अभिलेख विभागाकडून ATS मोजणी केली जाईल आणि संबंधित आरोपींवर बाजार मूल्याच्या 5 पट दंडात्मक कारवाई केली जाईल। तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी प्रस्तावही पाठवण्यात येत असल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितले। गोदावरी नदी वाळू उपसा करून शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध अंबड प्रशासनाने आता मोठी धडक कारवाई हाती घेतली आहे। शहागड आणि कुरण येथील गोदावरी पात्रात ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वाळूची चोरी करणाऱ्या 25 पेक्षा जास्त सराईत आरोपींची ओळख प्रशासनाने गोपनीयरित्या निष्पन्न केली असून त्यांच्या विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अवैध वाळू उत्खननाबाबत प्रशासनाकडे अनेक गोपनीय तक्रारी प्राप्त होत्या। यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्वतःच्या गोपनीय सूत्रांमार्फत माहिती गोळा केली आणि महसूल पथकांना वाळू चोरांवर रेकी ठेवण्याचे आदेश दिले होते। दिनांक 18 मे 2026 रोजी मध्यरात्री कुरण शिवारात ट्रॅक्टर हायवा आणि लोडरच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या 10 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहे। हे आरोपी पहाटे आणि रात्रीच्या वेळी महसूल पथकांवरच पाळत ठेवून वाळू चोरी करत असल्याचे तपासात उघड झाले। दिनांक 6 मे 2026 रोजी मध्यरात्री महसूल पथक शहागड पुलाखाली गस्तीवर असताना वाळू चोर ट्रॅक्टरसह बीड जिल्ह्याच्या दिशेने पळून गेले। मात्र पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहागड व वाळकेश्वर येथील 15 सक्रिय स्थानिक वाळू चोर आरोपींची नावे निष्पन्न केली। सदर धडक कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अचूक नियोजनानुसार मंडळ अधिकारी कृष्णा एडके, रामकिसन महाले, विश्वास ढवळे, तलाठी व सर्व महसूल पथकांनी अहोरात्र मेहनत घेत ही कारवाई केली आहे। कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उत्खनन व वाहतूक खपवून घेतली जाणार नाही। बीड हद्दीतून काही वाळू माफिया अंबडच्या हद्दीत शिरून वाळू चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे। अशा सर्व माफियांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर यापुढे अत्यंत कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितले। आमचे प्रतिनिधी आय सय्यद सह इम्तियाज मनियार, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।